नमस्कार. आज आपण एकदम चटपटीत चवीला अप्रतिम अशी पनीरची बिर्याणी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात. इथे मी साधारण पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम एवढं पनीर क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे. आता आपण यावर 1 कप एवढं दही घालणार आहोत. आता आपण यामध्ये बाकीचे सर्व गरम मसाले घालणार आहोत. एक मोठा चमचा इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा इथे मी धनेपूड घेतलेली आहे. चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. आता आपण हे सर्व पनीरला व्यवस्थित कोट करून घेणार आहोत. हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून आपल्याला पनीरला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून आपण यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं हे बाजूला मॅरिनेट करण्यासाठी असंच बाजूला ठेवून देणार आहोत. ज्यामुळे या बिर्याणीची चव अतिशय अप्रतिम अशी लागते. तुम्ही यामध्ये कोथिंबीर तसेच पुदिन्याची पाने सुद्धा चॉप करून घालू शकता. आता आपण यावर झाकण ठेवूयात व हे 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊयात. आता इथे मी एक कढई गरम करायला घेतलेली आहे. यामध्ये साधारण 2 मोठे चमचे एवढं मी तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता इथे मी दालचिनी, मिरी, लवंग, 3 मोठ्या वेलची आणि अर्धा चमचा जिरं एवढ्याची फोडणी देणार आहे. 2 ते 3 इथे मी तमालपत्र घेतलेली आहेत. आता आपण हे सर्व खडे मसाले तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं छानपैकी परतवून घेऊयात. यानंतर आपण यामध्ये उभा स्लाइस करून घेतलेला कांदा घालणार आहोत. 1 कप एवढा कांदा इथे मी घेतलेला आहे. कांदा हलका गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबी झाला की आपण यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून इथे घातलेल्या आहेत. 1 मीडियम साईजचा टोमॅटो सुद्धा बारीक चिरून इथे मी घातलेला आहे. आता आपण हे सर्व पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेऊयात. टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पनीरची बिर्याणी एकदा ट्राय करून पहा. टोमॅटो सॉफ्ट झाला की आता आपण यामध्ये पनीर मॅरिनेट करून ठेवलेलं जे होतं ते आपण इथे घालणार आहोत व पुन्हा एकदा 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून परतवून घेणार आहोत. एक 3 ते 4 मिनिटं आपण हे छानपैकी परतवून घेऊयात. आता इथे मी 1 कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला होता तो इथे घातलेला आहे. आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तांदूळ सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. 1 कप तांदळासाठी मी 2 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण यामध्ये उकळून घेतलेलं गरम पाणीच ॲड करणार आहोत. ज्यामुळे आपला तांदूळ एकदम छान सुटसुटीत असा होतो. भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली आपण कोथिंबीर घातलेली आहे. आता पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व 1 कप तांदळासाठी 2 कप पाणी गरम करून यामध्ये घालूयात. आता आपण हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घेऊयात. पाण्याला व्यवस्थित उकळी फुटली की आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं लो फ्लेमवर हा राईस एकदम छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनिटं लो फ्लेमवर आपण हा शिजवून घेऊयात. अशाच प्रकारच्या भरपूर भाताच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही राईस रेसिपीज किंवा भाताच्या रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. आपली पनीरची बिर्याणी एकदम रेडी आहे. चवीला अतिशय अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा.
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.